अर्थात पण थेट जातोय करमाळ्यामध्ये, कारण अजित पवार हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पाहणी दौरा त्यांचा सुरू झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. पावसानं हाहाकार माजवलेला आहे. दुष्काळी प्रांत अशी ओळख असणाऱ्या अनेक भागामध्ये धुवाधार झालेला पावसाचा फटका बसलाय. ती त्यावेळी उशीर झाला म्हणून ती घाबरली होती. त्यांची 4 मुलं अडकली. आता सकाळी त्यांना काढतोय. सुरक्षित आहेत आणि त्यांना रात्री आणि आज दुपारपर्यंत जेवण पुरेल एवढं आपण सगळं त्यांना दिलेलं आहे. औषधं वगैरे पण दिलेली आहेत. सगळं भरलं त्याला कमी आहे. बाकी सगळे पूर्ण संख्येने भरलेली आणि ते साडे मांगी कुठले नाही, पण सांडवे ओढे पात्र बदलत आहेत असं झालं. म्हणजे सांडवे ओव्हरफ्लो झाले, घरं वगैरे नाही पडलेली कुठं. नाही, हे पूल खराब झाले, वाहून गेलेले नाही, खरवडून गेले नाही. पुलाच्या दोन्ही बाजूचे भराव हे झालेले खराब झाले, म्हणजे दिसत काय काय. हॅलो, काही ठिकाणी असं पूलच अख्खा गेला वाहून रस्ता, म्हणजे रस्ता इतर पर्यंत झाला, तिकडून तिकडपर्यंत झाला, असं काही घडलेलं एक महिला वीज पडून गेली. हो, एक महिला गेली, तिला मदत केली आपण. 2 गाई त्याच्या मागच्या सोमवारच्या 14 तारखेचा पाऊस झाला ना, त्याच्यात ते आपण वाहून गेले तर त्यांची पण मदत आहे. शेळ्या मात्र कालच्या सोमवारी गेल्या, त्यांनी आपण शिकवले द्यायचे. तर आता कुठे समजत कोर्टीला पण ग्रामपंचायत पडलेली आहे सगळी, आणि वरती परिस्थितीमध्ये चालू आहे ते बिकट हे जे म्हणतात ते खरं असेल तर आता थोडस असं घडलंय. तर आपल्याकडं मुरबाड जमीन आहे, म्हणजे तिथं आपल्याला बुरून लगेच काढता येऊ शकतं. हा 12व्याला सांगतो. वर किती फूट आहे? कडक आहे, खोदीकरण केलंय ग्रामपंचायतीने, पण तिथं कडक आहे. सांडणार नाही रे, काही बरं वाईट झालं तर खाली गाव सगळ्यात जास्त प्रोसेस 80 मिलीमीटर मागच्या आठवड्यात झाला आणि कालच्या सोमवारी 70 मिलीमीटर. शिडीवर 3-4 शिडीवर फॉरेस्ट पूर्वी अधिकारी आहे का? त्यांना विचारावं लागेल ना, त्यांनी तरी बघितलंय का?
हो बघितलं नालीवर केली. तर मग काय म्हणतात, काय त्याचं नाव? हे प्रोसेस प्रमाणे म्हणते तर आम्ही करू. जाऊ दे, प्रोसेस पाडावा करायला तिथं खडक आहे कमानी काल येऊन गेले. त्याचं नाव काय आहे त्याला फोन लावून साळुंके मॅडम आहे. नाही ढकलत नाही. पुन्हा पाऊस दाखवलेला आहे. आता कुठल्या एरियात पडतात निसर्गाचं काय चांगलं पडतात पुन्हा पाऊस दाखवला. तर असं काय म्हणणं आहे की हे जे काही आहे त्यातलं जर सांडावा जरा खाली घेतला तर बरं पडेल. घेतलाय का नाही? त्याच्यामुळे तिथे लोकांची मागणी प्लास्टिक करून नाही काय लोकांचं म्हणणं प्लास्टिक केलं तर कुटुंब जाईल हादऱ्याने. रुंदीकरण करता आलं तर अजून करू शकतो. कसं नाही रे बाबा, आता त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात सारं फोटो तरी दिसत आहे, तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं जरा पुरून टाकला त्याला मजबूत केलं तर. तर सध्या स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापुरातनं माहिती घेत आहेत, करमाळ्यातनं ते माहिती घेत आहेत कुठे कशा स्वरूपाची जमीन आहे, मुरुम जमीन कुठे आहे आणि कुठल्या भागामधले किती पूल वाहून गेलेत या संदर्भातली सुद्धा त्यांनी इत्थंभूत माहिती घेतलेली आहे.